नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मस्त स्पॉन्जी असा रवा ढोकळा. मागच्या वेळी आपण डाळ तांदूळाचा ढोकळा कसा बनवायचा ते बघितलं. त्यात मी भरपूर टिप्स पण शेअर केलेल्या आहेत. तर आज आपण इथे इन्स्टंट रवा ढोकळा बघणार आहोत. अगदी मार्केटसारखा जाळीदार स्पॉन्जी होईल. तर सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी दही घेतलं आहे. त्यानंतर एक लहान मिरची आणि थोडं आल्याचा तुकडा घेऊन मी ते बारीक करून घेतलं आहे आणि यामध्ये टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. दही छान फेटून घ्यायचं आहे. दही छान फेटून झाली की ज्या वाटीने आपण दही घेतली त्याच वाटीने आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमधून फिरवून घ्या. दही आणि रव्याचं प्रमाण आपल्याला सेम वाटी वापरूनच घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथे माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी 1 चमचा पिठी साखर घेतली. तुम्ही यामध्ये 1 चमचा साखर देखील वापरू शकता. त्यानंतर छान व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून गरज वाटेल तितकं पाणी टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने फिरवायचं आहे, एकही गोठळी राहू द्यायची नाही आहे. छान मिक्स करून झालं की 15 ते 20 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एकीकडे आपण पाणी गरम करून घेणार आहोत आणि ज्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे त्या प्लेटला तेल देखील लावून घेणार आहोत. आता इथे पुन्हा 15 ते 20 मिनटानंतर थोडं बॅटर जे आहे ते घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून वापरलं. तुम्ही पाहू शकतात 1 वाटी देखील आपल्याला पाणी लागलेलं नाही आहे. त्यानंतर इथे 2 पळी तेल टाकून आपल्याला इनोचा वापर करून घ्यायचा आहे. इनो टाकल्यानंतर एकाच ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून तो ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ नाही मिक्स करायचं आहे. अगदी 2 मिनटं आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच हे बॅटर जे आहे ते तेल लावलेल्या डिशमध्ये वाफवण्यासाठी आपण टाकून घेणार आहोत. इनो ॲक्टिव्ह असतानाच आपल्याला लगेच वाफवायला ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून इनोला हीट मिळाली तर ढोकळा हा स्पॉन्जी आणि मऊ होतो. बॅटर सगळीकडे छान पसरवून झाल्यानंतर त्यावर वरतून चिमूटभर लाल तिखट टाकायचं आहे. इथे पाणी गरम झाले आणि लगेचच आपल्याला ढोकळा 15 ते 20 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. छान वाफवून झाल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचा आहे. ढोकळा आपला रेडी झालेला आहे, तो थंड करून घेऊया. आता फोडणीची तयारी करूया. इथे तेल गरम झाल्यानंतर राई टाकली, तीळ टाकले, कढीपत्ता टाकला आहे आणि मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले. ते छान आपल्याला परतून घ्यायचे. अगदी मिनिटभर परतलं तरी चालेल. त्यानंतर फोडणी आपल्याला आपल्या ढोकळ्यावर छान सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. हा ढोकळा तुम्ही बर्थडे पार्टी, किटी पार्टी असेल तर त्या देखील मस्त छान बनवून सगळ्यांना खुश करू शकतात. इतका मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार हा ढोकळा होतो. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे काप करून घ्यायचे आहेत. ते सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा पहिल्याच प्रयत्नात खूप छान तयार होऊन येईल. हा ढोकळा बनवताना जर दही आंबट घेतलं असेल तर या ढोकळ्याची चव अजूनच छान येते. या रव्या ढोकळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण आपण खूप कमी वापरलं आहे, कारण ऑलरेडी यामध्ये दहीचा वापर करतो. त्यामुळे आता तुम्ही पाहू शकतात किती छान मस्त आपला ढोकळा रेडी झालेला आहे. खाली चिकटला देखील नाही आहे. तुम्ही पाहू शकतात किती स्पॉन्जी हा ढोकळा बनवून रेडी झालेला आहे. किती सॉफ्ट देखील आहे. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवू शकतात. तर नक्की ट्राय करून पहा. आतून सुद्धा जाळीदार झालेला आहे आणि कच्चा देखील राहिलेला नाही आहे. तुम्हाला जर अशा रेसिपीज माझ्या बघायच्या असतील तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर माझ्या नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या फ्रेंड्सला ही रेसिपी शेअर करा, जेणेकरून ते देखील बघतील. आणि भेटूया एका पुन्हाच अशा छान नवीन खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.